नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांवर हात उगारलाय. आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महानगरपालिकेत बराच गोंधळ सुद्धा घातलाय. नाशिक महानगरपालिकेचा अपंग पुनर्वसन कायदा अद्यापही अंमलात आणला नाही, याकरता प्रहार संघटनेनं नाशिक महानगरपालिकेत धरणे आंदोलन केलं होतं. त्याच दरम्यान ही घटना घडली आहे. आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांवर हात उगारलाय. आमदार बच्चू कडू आणि समर्थकांनी नाशिक महानगरपालिकेत बराच गोंधळ घातला. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी करत नसल्यानं बच्चू कडू यांनी थेट आयुक्तांवर हात उगारला. नाशिक महानगरपालिकेचा अपंग व पुनर्वसन कायदा अद्यापही अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव 3% निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे महानगरपालिका मुख्यालयासमोर दुपारी 12 वाजेपासून प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू होतं. प्रहार संघटनेच्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर आमदार कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्णा यांच्यावर हात उगारला. मात्र शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना वेळीच रोखलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शरणपूर रोडवरील महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आलाय. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात सध्या तणाव बघायला मिळतोय. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. 4 दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे उपअभियंता सुहास चव्हाण यांना नगरसेविकेच्या सुपुत्रांकडून मारहाण करण्यात आली होती. याच घटनेच्या 4 दिवसानंतर पुन्हा अशाच प्रकारची घटना रविवारी घडली आहे, ज्यामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी गणेश कुत्तरमारे यांना कपडे फाडेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. 5 दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे उपअभियंता सुहास चव्हाण यांना नगरसेविका जयश्री डहाके यांच्या पुत्रानं मारहाण केल्याची शाई वाळत नाही. तोच परत एकदा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना सह्याद्री कॉलनी परिसरामध्ये मारहाण करण्यात आली. प्राप्त वृत्तानुसार आमदार रवी राणा यांनी सह्याद्री कॉलनीमध्ये महानगरपालिका व बगीचाचा जो वाद सुरू होता त्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आपला लवाजमा सह्याद्री कॉलनीकडे वळवला आणि तेथील परिस्थिती पाहून त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवले असता त्यांच्यामध्ये गणेश कुत्तरमारे यांचाही समावेश होता. परिसरामधील जनतेच्या तक्रारी ऐकत असताना गणेश कुत्तरमारे यांनी एका 55 वर्षीय महिलेला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि त्यावरूनच वाद चिघळला आणि परिसरातील जनतेनं व महिलांनी गणेश कुत्तरमारे यांना चांगलाच चोप दिला. या घटनेची तक्रार राजापेठ पोलिसांना देण्यात आली असून यामध्ये आमदार रवी राणा यांचाही सहभाग होता. हे विशेष. उपरोक्त घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांनी आज पुनश्च लेखणी बंद आंदोलन सुरू केलं. मात्र नगरसेवक विलास इंगोले, बबलू शेखावत यांनी मध्यस्थी करून आमदार राणा कारवाई परत घेतील या शब्दावर हे लेखणी बंद आंदोलन तूर्त पुढे ढकललं व 3 वाजता पुनश्च कर्मचारी आपल्या जागी स्थानापन्न झाले. दिनांक 23/7/2017 रोजी जी घटना झालेली आहे, रविवार राणा यांच्या समर्थनावर जे नागरिकांसोबत झालेला आहे त्याच्यावर ज्या कलमा लावलेल्या आहे त्या कलमाच्या बद्दल आता चर्चा झाली. आम्ही अगोदर पहिले पत्र दिलं, आम्ही आंदोलन करणार मध्यमापासून, परंतु आता असा संदेश आला. रवी राणाचं आमचं डायरेक्ट माझं भ्रमणध्वनीवर बोलणं झालं. ते म्हणे बा मी माझे गुन्हे मागं घेतो, माझी तक्रार मी मागं घेतो आहे, त्याच्यावर मी तुम्हाला आश्वासन देतो माझे गुन्हा म्हणजे ते तक्रार आहे मी मागं घेतो आणि मी त्याच्यापुढे सहकार्य करेल असं मी त्यांना आम्हाला आश्वासित केलं. त्यांच्या म्हटल्याप्रमाणे आम्ही हा आंदोलन आता तूर्त स्थगित करतो. अगर हे ज्या कलमा जिथं जी तक्रार नोंद झाली की मागं घेतली की नाही त्याची शहनशाही केल्याशिवाय त्यानंतर अगर त्यांनी मागं न घेतलं तर आमची आंदोलन नोटीस दिलीच आहे. आम्ही केव्हाही कोणत्याही क्षणी आंदोलन करू शकतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. मिस्टर अँड मिसेस विदर्भ 2017 या फ्रीडम ग्रुपद्वारे आयोजित फॅशन शोचं यवतमाळ येथे ऑडिशन संपन्न झालं. यामध्ये तब्बल 60 कलाकारांनी सहभाग नोंदवला असून यवतमाळ येथून पुढे अकोला, अमरावती, चंद्रपूरसह नागपूरमध्ये सुद्धा ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. स्थानिक फ्रीडम ग्रुप अमरावती तसेच कस्तुरी मंच यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानं मिस्टर अँड मिस विदर्भ 2017 या मेगा फॅशन शोचं आयोजन करण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा पूर्ण करत यवतमाळ येथे ऑडिशन्स घेण्यात आले.
यामध्ये स्थानिक 60 पेक्षा जास्त कलाकारांनी आपला सहभाग नोंदवत या मेगा शोचं आयोजक तसेच उपस्थित जज रुपाली, अभिषेक आणि नवाज यांच्यासमोर आपल्या कलेचं सादरीकरण केलं। यावेळी कस्तुरी मंचच्या दिशा निलावार तसेच फ्रीडम ग्रुपचे दिनेश आडतिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली। हमारी उम्मीद है कि विदर्भ के लोग जो बॉम्बे फिल्म जाके सक्सेस करना चाहते हैं उनको प्लेटफॉर्म मिले और निशा जी और सबने मिलकर ये सोचा है कि विदर्भ का जो ग्रैंड फिनाले हो वो माइंड ब्लोइंग तो होगा ही, पर भूतों में भविष्य ऐसा शो कभी हुआ था ना होगा। आयोजन समिती सदस्य श्रीनिवास उर्फ श्रेणू यांनी मॉडेल्सला शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर किंगफिशर कॅलेंडर गर्ल रुपालीने सर्वांना मार्गदर्शन करत फॅशन जगताविषयी मार्गदर्शन केलंय। और सबसे पहले बोलेंगे सभी कंटेस्टेंट के चयनित जज रुपाली की ओर। रुपाली, आपको कैसा लगा यहाँ पर आकर यवतमाल के लोगों के बारे में, यहाँ के पार्टिसिपेंट्स के बारे में आप क्या कहेंगे? थैंक यू फॉर हैविंग मी। मैं पहली बार यवतमाल आई हूँ और मेरा बिल्कुल एक्सपेक्ट नहीं किया था कि यहाँ पे इतना अच्छा हमको रिस्पॉन्स मिलेगा और बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है। और कुछ कंटेस्टेंट हमने सेलेक्ट करके रखे हैं जिनके बारे में आप ऑब्वियसली कल बताएंगे और मैं बहुत खुश हुई। प्लॅटफॉर्म आप सब लोगों को मिल रहा है। अकोला, चंद्रपूर, अमरावती तसेच नागपूर येथे सुद्धा ऑडिशन घेण्यात येणार असून अकोला येथे 30 जुलै, चंद्रपूर येथे 5 ऑगस्ट तसेच अमरावती येथे 12 ऑगस्ट रोजी ग्रँड मैफिल इन येथे भव्य ऑडिशन्स घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांद्वारे देण्यात आली। जास्तीत जास्त कलावंतांनी यात आपला सहभाग नोंदवत या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। सोमवारी दुपारच्या सुमारास MIDC हायवे क्रमांक 6 वर एक दुचाकी स्वार उभ्या ट्रकवर जाऊन आदळलाय, ज्यामध्ये दुचाकी स्वार मयूर गिडवाणी बडनेरा निवासी हा युवक गंभीररित्या जखमी झालाय। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दिवसेंदिवस शहरात अपघाताचं प्रमाण सातत्यानं वाढत असल्याचं आपणास वृत्तपत्राच्या व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। अपघाताच्या घटनांमध्ये युवा पिढीची संख्या सातत्यानं वाढत जाते आहे। सोमवारी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या MIDC हायवे क्रमांक 6 वर एक दुचाकी व ट्रकची धडक झाली। यात एक युवक गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार झुलेलाल नगर निवासी सिंधी कॅम्प बडनेरा निवासी मयूर रमेश गिडवाणी हा युवक आपल्या दुचाकी क्रमांक MH27 AX 3643 नी बडनेऱ्यावरून सिटीलँड मार्केटला जात असताना MIDC हायवे क्रमांक 6 वर उभा असलेल्या ट्रक क्रमांक GJ02 XX 6198 या उभ्या ट्रकला धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वार मयूर गिडवाणी हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। नॅशनल हायवे अथॉरिटी तसेच टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांनी आपली जबाबदारी लक्षात घेत फक्त वसुली न करता दिलेले अपघाताचे संबंधित क्रमांक सुरू ठेवावे। या हायवेवरील कुठेही उभे राहणारे ट्रक तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यात शहर वाहतूक शाखेला थोडीशी मदत करावी असं आवाहन करण्यात येत आहे। गाड़ी फेल हो गई है और कंडक्टर से बात किया तो 7 बजे के टाइम में बोले ब्रेक अपना गाड़ी फेल हो गया तो रोड से हिल नहीं सक रहा था। तो मतलब भाई तुमने क्या सुविधा की है? तो बोले कुछ नहीं, हम सामान लाने के लिए चले गए थे। ये उनके कंडक्टर का बोलना था। अभी तो मैंने पार्किंग लाइट ये अब भी चालू किया उनने, अभी 3:45 बजे करीब में पार्किंग लाइट मतलब चालू तो करो, कम से कम दूसरा कोई और भिड़ जाएगा तो। नहीं बोले टायर रखे ना, तो फिर सवेरे क्यों नहीं रखा था फिर टायर? तो उसके वजह से कि मेरे भतीजा सीधा गाड़ी सहित मतलब टकराया, चेहरे पे बहुत ज़्यादा इंजर्ड है उसको। डॉक्टर सावदेकर सर के यहाँ एडमिट है। हाँ, गाड़ी बीचों बीच में खड़ी है सर। जो पोजीशन आपने शूट किया है, खुद ने देखा है आपने, सीधा बीचों बीच खड़ी थी, उसकी कुछ भी सुविधा नहीं थी। आने जाने वालों को लग रहा गाड़ी चालू है क्या? रोड से हिल नहीं सक रहा था। तो मतलब भाई तुमने क्या सुविधा की है? तो बोले कुछ नहीं, हम सामान लाने के लिए चले गए थे। ये उनके कंडक्टर का बोलना था। अभी
तो मैंने पार्किंग लाइट ये अब भी चालू किया। अब सवेरे घर से जब ड्यूटी जाते निकला हूँ मैं, तो यहाँ पे ना टायर था ना कुछ भी था, ना सिर्फ ऐसा कोई तो पत्थर भी लगे थे, कुछ भी नहीं था। ऑलरेडी 2 आदमी सिर्फ बैठे थे नीचे, बाकी हालांकि कुछ भी नहीं था। बॉडी बिल्डर नावेदच्या खून प्रकरणात फरार आरोपींपैकी आणखी 2 जणांना अटक करण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेला आज यश आलंय। शहरात 18 जुलैला झालेल्या हत्याकांडातील 5 आरोपींना पकडण्यात शहर पोलिसांना यश आलंय। मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत असून पोलीस यावर अंकुश ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुद्धा करतायत। मात्र शहरातील वातावरण शांत होण्याचं नावच घेत नाही। शहरात गेल्या आठवड्यात 18 जुलैला दिवसा ढवळ्याभर रस्त्यावर एका युवकाचा खून झाला आणि त्यातील आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। यामुळे शहरातील जनता पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होती। मात्र अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत लवकरात लवकर खुनीच्या आरोपींना पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात केलं, कर्मचाऱ्यांना कामाला लावलं आणि त्यात पोलिसांना यश सुद्धा मिळालं। 18 जुलैला झालेल्या नागपुरी गेट परिसरातील असोरिया पेट्रोल पंपासमोर बॉडी बिल्डर नावेदचा खून केल्यानंतर पसार झालेल्या मुख्य म्होरक्यासह दोघांना गुन्हे शाखेच्या पथकानं यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून अटक केली। आता अटक झालेल्या आरोपींची संख्या 5 वर गेली आहे। झिशान अहमद मोहम्मद फारूक वय वर्ष 25 आणि आलिशान उर्फ एतेशाम मोहम्मद फारूक वय वर्ष 22 हे दोघेही राहणार अन्सारनगर अमरावती यांना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या 5 आरोपींकडून माहिती घेत आहे। दरम्यान स्थानिक पोलीस निरीक्षक गीते नागपुरी गेट यांच्या चौकशी दरम्यान आरोपी झिशान यानं स्वतःला इजा पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। दरम्यान आरोपीनं स्वतःचे डोळे फोडण्याचा प्रयत्न करत सदर गुन्हा माझ्या हातून घडला अशी कबुली देत माझा जीवे मारण्याचा प्रयत्न नसल्याचं त्यानं सांगत पोलीस निरीक्षक गीते यांच्या समक्ष आरोप कबूल केलाय। ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस तो नवेद व रहीम यांच्यात वाद सुरू होता। यानंतर दोघेही एकमेकांसोबत भिडले। झिशान मध्यस्थी करण्यास गेला असता नवेदने झिशानना बाजूला ढकलले, त्यामुळे नवेदवर चाकूने वार केल्या गेले। मात्र झिशान हा उच्च शिक्षित असून त्याने पुण्यातून MBA केलाय। सध्या तो सुट्टी घेऊन शहरात आला होता। घटनेच्या वेळी तो बँकेजवळ का गेला होता, त्याचा आणि रहीमचा संबंध काय, नेमकी याच वेळी सुट्टी घेऊन आला कसा आणि तो जे काही सांगतोय ते खरं आहे की थापा मारतोय, आता याचा पोलीस छडा लावतायत। मात्र संपूर्ण शहराला हादरून टाकणाऱ्या हत्येच्या 5ही आरोपींना पोलिसांनी अल्पावधीतच अटक करून अमरावतीत आणलाय। त्यामुळे अमरावतीकर संपूर्ण पोलीस प्रशासनाचं, खास करून आयुक्त दत्तात्रय मंडलिक, नागपुरी गेट पोलीस व गुन्हे शाखेचं अभिनंदन करतायत। या संपूर्ण अटक सत्रात गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमेश अत्राम, PSI सय्यद साबीर, ओमप्रकाश देशमुख, अमर बघेल, अजय मिश्रा आणि गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यांचे विशेष करून कौतुक करण्यात येत आहे। मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। नमस्कार, मी आशिष। VCN न्यूज मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। याचबरोबर वळूयात पुढच्या बातमीकडे। रहाटगाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत व रस्त्याच्या पूर्णत्वास विलंबाबाबत सोमवारी दत्तवाडी अनुसया माता मंदिर परिसरातील नागरिकांनी उपअभियंता तसेच अभियंता शिरभाते यांना निवेदन दिलंय। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रहाटगाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पर्यंत रस्त्याचं बांधकाम मागील 2 वर्षांपासून सुरू आहे। रस्त्याच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत व आम्हा नागरिकांना अपूर्ण अवस्थेमुळे होत असलेल्या दैनंदिन अडचणींबाबत अनेकदा कामावरील इंजिनियर, कपाटे तसेच तत्कालीन उपअभियंता
देशमुख यांना त्यांच्या कार्यालयात बरेचदा भेटून आपल्या अडचणी मांडल्यात, परंतु त्याच वेळी समाधान करण्यात आलं नसल्यानं अडचणींमध्ये आणखीच वाढ होत चालली। सदर रस्त्याच्या कामात निकृष्ट मुरुम, चिक्कण माती असलेलं मुरुम वापरण्यात येत आहे, त्यामुळे पाऊस आला की त्यावरून वाहने चालवणं कठीण होतं। 3 ते 4 वेळा तिघे जण घसरून सुद्धा पडले आहेत। सदर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीनं होत असल्यानं कंत्राटदाराच्या मनमानी पद्धतीनं होत चाललंय। 2 वर्षांपासून सदरहू रस्त्याचं काम अर्ध सुद्धा झालेलं नाही। रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या 5 फूट रुंदीच्या नाल्याचं काम सुद्धा निकृष्ट पद्धतीनं करण्यात येत आहे। नाल्याचं काम पूर्ण झाल्यानंतर 6 ते 10 ठिकाणी तो खचलाय। त्याचं पुन्हा काही दिवसांपूर्वी बांधकाम करण्यात आलं। वरील कामावरून असं आढळून येतंय की सदर कामावर व कंत्राटदारावर संबंधित अभियंत्याचं कोणतंच नियंत्रण नाही। संबंधित अभियंत्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा कुठलाही धाक नाही। सदरहू कामावर पाहणी करता त्वरित यावं या मागणीला घेत बांधकामावरील साहित्याची तपासणी करून सद्यस्थितीत मातीयुक्त मुरुम, ज्यामध्ये 90% फक्त माती बांधकामावर आणली आहे, त्याबाबत खात्री करून घेता येईल व कामाच्या पाहणीअंती संबंधितास योग्य निर्देश देण्याची मागणी करत वरिष्ठ कार्यालयात सदर बाब निदर्शनास दाखवण्यात आली, अशी विनवणी व आरोप करत दत्तवाडी ते अनुसया माता मंदिर परिसर येथील नागरिकांनी उपविभागीय अभियंता AB शिरभाते, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले। या विषयावर संजय मापले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। राहतगाव या रोडवर एक भरगच्च वस्ती आहे, ज्या वस्तीचं नाव दत्तविहार, दत्तवाडी, आणि त्या ठिकाणी एक अमरावती जिल्ह्यातलं सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर आहे अनुसया मातेचं। त्या भागामध्ये अंदाजे जवळपास 300 ते 400 लोकांची ती वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत आहेत आणि तिथल्या परिसरातील नागरिकांनी माननीय आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या सतत संपर्कामध्ये राहून DPDCमधून 2 वर्षापूर्वी 3,40,00,000 रुपये मंजूर करून घेतले त्या भागाच्या विकासाकरता, परंतु गेल्या 2 वर्षापासून त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही। त्यामध्ये नाल्याचे बांधकाम असतील, पुलाचं बांधकाम असेल, रोडचं काम असेल, त्यानंतर त्या ठिकाणी लाईटचे काम असतील, परंतु त्या ठिकाणी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता तसेच गुंडागर्दीवर अंकुश लावण्याकरता जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपर्यंत अमरावतीचा प्रश्न पोहोचवण्याकरता निवेदन देण्यात आलंय। अमरावतीचं पोलीस प्रशासन व्यवस्था बिघडलेली असून खुलेआम अवैध व्यवसाय पोलिसांच्या वरदहस्तामुळे चालतायत। गुन्हेगार खुलेआम चायनाचे चाकू तसेच बंदुका चालवताना आढळून येत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वाढत आहे। अमरावती पोलीस गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट देते आहे। गुन्हेगारांकडून पैसा उकळून त्यांच्याविरुद्ध नरमाईचं धोरण वापरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। हे गुन्हेगार सहजासहजी बाहेर पडावे, शहरातील गुंडागर्दी कमी करण्यासाठी पोलीस मात्र हतबल दिसतायत, असा आरोप पोलिसांवर करण्यात आलाय। अमरावतीमध्ये नुकत्याच घडलेल्या नावेद हत्याकांडाची CID मार्फत चौकशी व्हावी, सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना नियुक्त करावे व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी। त्याचबरोबर मुख्यमंत्री फंडमधून नवेदच्या परिवाराला काही आर्थिक मदत मिळावी, कारण नवेद याने अमरावतीचेच नव्हे तर बॉडी बिल्डिंगमध्ये विदर्भश्री आणि महाराष्ट्रश्री हे पारितोषिक पटकावून 1 महिन्यानंतर मलेशियाला जाणार होता। त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं नाव रोशन केलं होतं, मात्र या उमदा खेळाडूचा निर्घृण खून करण्यात आला। ही सर्व महाराष्ट्रासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यामुळे पुढे अशा घटना शहरात होऊ नये, शांतता व सुव्यवस्था राहावी व गुंडांवर पोलिसांचा वचक राहावा, यासाठी माननीय मुख्यमंत्री यांना हे निवेदन मिळावं व त्यांनी आयजींना या संपूर्ण कामावर गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश द्यावे, यासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी निवेदन देताना मोहम्मद शारिक, मुख्तार अहमद, अब्रार अहमद, सईद खान, जाकीर खान, खबीर पठाण हे उपस्थित होते। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात पडती सरसर धारा, क्षणात फिरुनी ऊन पडे। मराठी भाषिक श्रावण महिन्याची या सोमवारपासून सुरुवात झाली आहे। या श्रावण मासानिमित्त शिवमंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्यात। सोमवार दिनांक 24 जुलैपासून मराठी लोकांचा श्रावण महिना सुरू झालाय। हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व दिले गेले आहे।
या महिन्यात आध्यात्मिक कार्याची महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात मानल्या जात आहे. पावसाळ्याची सुरुवात झाली असून असं वाटतंय निसर्गानं सर्वत्र हिरवागार गालीचाच जणू टाकलाय की काय. आणि असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करावी. शिवालयात जाऊन भाविक महादेवाला बेलपत्र, पांढरी फुले, दूध, भस्म, रुद्राक्ष माळ, पाणी यांनी अभिषेक करतात. विशेषतः बेलपत्राचं महत्त्व महादेवाच्या पूजेमध्ये जास्त दाखवलं गेलंय. त्यामुळं आणि श्रावण महिन्यात पाऊस आल्यामुळं भाविकांना बेलपत्र मिळण्यात काही अडचणी जात नाही अशी आख्यायिका पण प्रचलित आहे की महादेवाला 108 बेलपत्र अर्पण केली आणि मनोभावे महादेवाची पूजा अर्चा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आणि त्यामुळंच श्रावण महिन्यात महादेवाची पूजा भक्त मनोभावे करत असतात. यावर्षीच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य असं की यावर्षी श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार आले आहेत आणि पहिल्याच सोमवारपासूनच श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा झाली आहे. त्यामुळेच भक्तांची रीघ शिवमंदिरात जास्त दिसते आहे. अमरावतीमध्ये सर्व शिवमंदिरात भक्तांची गर्दी उसळली आहे. मुख्यतः शहरातील कोंडेश्वर, गडगडेश्वर, तपोवनेश्वर, खंडेश्वर, पाताळेश्वर, जटेश्वर, भूतेश्वर, महादेव खोरी अशा पुरातन शिवमंदिरात भक्तांची महादेवाच्या दर्शनासाठी रांगच रांग पाहायला मिळते. प्रत्येक भक्त महादेवाला जलाभिषेक, दुधाभिषेक, भस्माभिषेक, बेलपत्र अर्पण करत आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर महादेवाची कृपा राहावी हीच इच्छा घेऊन दर्शनाला जातोय. शहरात जागोजागी बेलपत्रांची दुकाने सजली असून विशेषतः याच महिन्यात बरेचसे सण येत असल्यानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. पुसदा येथील शेतकऱ्याला शेतात काम करत असताना विजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या गंभीर जखमीला रुग्णालयात जाऊन यशोमती ठाकूर यांनी भेट दिली. त्यावेळी MSCB विभागावर ताशेरे ओढले आहेत. स्थानिक पुसदा येथील अरुण गंगाधर राऊत आपल्या शेतात काम करत असताना MSCBच्या वायर पडल्या असताना त्याचा जोरदार शॉक लागून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. MSCBच्या वायरी बरेच दिवसांपासून इथे उघड्यावर पडलेल्या होत्या. स्थानिक ठेकेदार सह अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील विद्युत वितरण विभागानं याकडे दुर्लक्ष केलं. या संबंधित जनता दरबार सुद्धा घेतल्याचं आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय. शेतात काम करत असताना शॉक लागल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झालेल्या अरुण गंगाधर राऊत यांची भेट घेण्यासाठी आले असता आमदार यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिथं पोहोचलो आणि बघितलं की आमचा पुसद्यामधला एक कार्यकर्ता आहे अरुण गंगाधरजी राऊत. तर तिथे एक महिना झाला MSCBचे वायरी अशाच पडलेल्या होत्या. भरपूर वेळेला MSCB ना आम्ही कंप्लेंट केली होती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, मोहडांना, ते श्रीरावांना. मध्ये एक जनता दरबारी घेतला होता, त्याच्यातही सगळ्या कंप्लेंट झाल्या होत्या. पण मला काही कळत नाही हे डिपार्टमेंट झोपलंय की काय. आता गरिबाचे एवढे हाल झालेले आहेत, त्याच्या पायाला अक्षरशः शॉक लागून जळून गेलेले आहेत, पाय त्याचे छिद्र पडलेले आहेत. तर ही सगळी जबाबदारी खर्चाची MSCBने घ्यावीच लागणार आहे आणि या पोराला न्याय मिळायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. छावा मराठा युवा संघटना अमरावतीकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला एक निवेदन देण्यात आलंय. छावा संघटनेच्या वतीनं आज राज्य उत्पादन शुल्क विभागात निवेदन देण्यात आलं. या निवेदनात त्यांनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 500 मीटरच्या आत दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र याचा परिणाम अनेक व्यावसायिकांना आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडला असून या बंदीचा काही लोक गैरफायदा सुद्धा घेताना दिसून येत आहेत. अनेक अवैध दारू विकण्याचे धंदे सर्रासपणे सुरू आहेत. चोर माऊली येथे बस स्टँडवर सुद्धा अवैध दारू विकल्या जाते आहे. जे लोक अवैधरित्या दारू विकतायत त्यांचे नाव सुद्धा छावा संघटनेजवळ असून याबाबत स्थानिक पोलिसांचा काही साटेलोटे असल्याचा प्रश्न इथे निर्माण झालाय. राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये संपूर्ण जिल्ह्यात छापा टाकण्यासाठी स्वतंत्र कक्ष म्हणजेच भरारी पथक आहे. परंतु याचा अवैध धंद्यांवर लक्ष का नाही की त्याच्या मोबदल्यात काही चिरीमिरी दिली तर जात नाही ना असा प्रश्न समोर येतोय. आणि अमरावती शहरात सुद्धा हेच दृश्य बघायला मिळत आहे. अमरावतीत 500 मीटरच्या बाहेरील मोजकीच दारूची दुकाने सुरू आहेत आणि याचा गैरफायदा हे दुकानदार सर्रासपणे घेताना दिसत आहेत. शासकीय नियमानुसार वाईन शॉपमध्ये विकल्या जाणारी दारू ही MRP रेटनुसारच विकण्यात यावी असा आदेश आहे. मात्र हे दुकानदार MRP पेक्षाही 20 ते 50 रुपयांपर्यंत जास्त
आकारणी केली जाते। विशेष म्हणजे या धाबे मालकांकडे दारू विक्रीचे कुठलेही लायसन नसताना अवैधरित्या इथून दारू विकल्या जाते। त्याचबरोबर इथून विकण्यात येणारी दारू ही दुप्पट ते तिप्पट भावात विकल्या जात असल्याची बाब समोर येते। जेव्हा ग्राहक विक्रेत्याला विचारणा करतात तर विक्रेता त्यावर उडवाउडवीचे उत्तरे देताना सुद्धा आढळून आले आहेत। परंतु यावर सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष का आहे? यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला दारू विक्रेत्यांकडून काही प्रसादाच्या स्वरूपात पाकिट तर दिले जात नाही ना, हा प्रश्न निर्माण झालाय। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच अग्रेसर असतं। दररोज कुठे ना कुठे पोलीस विभागाद्वारे कारवाई केली जाते, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग यावर मुद्दाम डोळेझाक करत असल्याची बाब आज समोर आली आहे। असा आरोप करत 8 दिवसांच्या आत या अवैध धंद्यांवर व वाईन शॉप्सच्या विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कठोर कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा छावा मराठा युवा संघटना अमरावती यांनी दिलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देतेवेळी छावा संघटनेचे कार्यकारी पदाधिकारी प्रवीण खंडारे, अंबादास, शैलेश घोंगडे, रिकेश नानोटकर, अक्षम इंगळे, धर्मेंद्र ठाकूर, सूरज इंगोले, अजय यादव, धीरज पाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वळ्यात पुढच्या बातमीकडे। महानगरपालिका उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आता 100% डिजिटल झाली आहे। या 100% डिजिटल झालेल्या शाळेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालाय। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा जेवडनगर गोपालनगर स्थित ही शाळा 100% डिजिटल झाली आहे। डिजिटल वर्ग खोल्यांचं लोकार्पण अमरावतीचे महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आलं। गोपालनगर भागातील जेवड ही शाळा महापालिकेमार्फत चालवण्यात येते। सध्याच्या युगामध्ये शैक्षणिक क्षेत्रात प्रगती बघता सर्वसामान्य लोक आपल्या पाल्यांना खासगी शाळेतच टाकण्याचा विचार करत असतात। त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी होत चालली आहे। मात्र खासगी शाळा या शिक्षणाच्या नावानं पालकांकडून अतोनात पैसा उकळतात आणि हीच बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढावी व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, या संगणकीय युगात महानगरपालिका शाळेत शिकणाऱ्या मुलांना सुद्धा संगणकीकृत शिक्षण मिळावं याच हेतूनं गोपालनगर सहित जेवडनगर मधील महानगरपालिका शाळा ही लोकसहभागातून डिजिटल करण्यात आली। शिक्षकांनी सिंहाचा वाटा उचलत आणि त्यात शिक्षकांना यश मिळालं। गोपालनगर महानगरपालिकेतील शाळेत संपूर्ण डिजिटल करण्यात आली। त्या शाळेचं आज लोकार्पण सोहळा घेण्यात आला। या सोहळ्यात महानगरपालिकेचे महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, आयुक्त हेमंत पवार, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, शिक्षण समिती सभापती चेतन गावंडे, सभागृह नेता सुनील काळे, नगरसेवक राजेंद्र तायडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र आंबेडकर व सिटी बँकेचे उपाध्यक्ष श्याम रमेश काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण समारोह पार पडला। यावेळी उपस्थितांनी VCN न्यूजला दिली अधिक माहिती। तर मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज। नमस्कार।